नाशिककरांची जीव घेण्या खड्ड्यातून सुटका नाहीच. महापालिकेने दुरुस्त केलेल्या रस्त्यावर अवघ्या 24 तासात पुन्हा खड्डे. महापालिकेच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. खड्डेमुक्त नाशिक शहरासाठी राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री फडणवीसांना साकडं. छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची विनंती. शहरातील राष्ट्रवादीच्या बॅनरची जोरदार चर्चा. कोणी पालकमंत्री झाल्यानं शहर खड्डेमुक्त होणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. नाशिकमधल्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. जेनझी मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा. तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धोरणात्मक बदलाची तयारी. तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापरावर भर. सीजेपीला लोकचळवळच ठेवायचंय. पक्ष स्थापनेसंदर्भात अद्याप कुठलाच विचार नाही. अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. राजकीय पक्ष स्थापन करून काही साध्य होईल असं वाटत नसल्याचं मत. संविधानाविरोधात हत्यार म्हणून सीजेपी आंदोलनाचा वापर. विद्यार्थी आंदोलनाला राजकीय दृष्ट्या पाहू नका. आरएसएसचे सहकार्यवाह अतुल लिमये यांचं विधान. नागपुरात गडकरींच्या निवासस्थानासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन. घोषणाबाजी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. पुण्यात सीओईपी कॉलेज विरोधात अभाविपा आक्रमक. फी वाढीच्या मुद्द्यावरून कॉलेज विरोधात आंदोलन. विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता फी वाढ केल्याचा आरोप. भंडाऱ्यातून ओबीसींच्या मंडल यात्रेला सुरुवात. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सहभागी. बीएमसीच्या इनोव्हा खरेदी प्रस्तावावर फडणवीसांची नाराजी. झी 24 तासच्या सूत्रांची माहिती. उधळपट्टी थांबवा. जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा. फडणवीसांचे खडे बोल. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून कर्जमाफीचे पैसे येणार. 16,94,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर आयकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीतून अपात्र झाल्याची सूत्रांची माहिती. राज्यातल्या 17 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस. अर्धा पावसाळा संपला तरी 618 गावं आणि 1651 वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवण्याची वेळ. नागरिकांना आस दमदार पावसाची. जुलैमधील दमदार पावसामुळे मुंबईवरील पाणी संकट टळलं. 7ही धरणातील पाणीसाठा पोहोचला 90%वर. 4 धरणं तुडुंब. उर्वरित 3ही भरण्याच्या मार्गावर. आणि भाजप नेते बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण आरोप प्रकरणात बृजभूषण सिंह यांची कोर्टाकडनं निर्दोष मुक्तता. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाचा निर्णय.